हॅलो एव्हरीवन. आज सकाळी मी जेव्हा पार्लरमध्ये निघाले, माझ्या क्लायंटचा कॉल आला. त्यांना वॅक्सिंग आणि फेशियल करायचं होतं. या क्लायंट माझ्याकडे एकदा दोनदा आयब्रोसाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांना असं वाटलं की एकदा दुसरीही सर्व्हिस करून बघावी, कशी वाटते वॅक्सिंग फेशियल, कसं वाटतं आहे. या खरं तर वाघजाईनगरला जातात नेहमी पार्लरला, पण आज त्यांना माझ्याकडून सर्व्हिस करून बघायची होती. त्यांना जर आवडली तर मी पुन्हा येईल असं त्या म्हणत होत्या. त्यांच्या मनात अगोदर भीती होती की मी फर्स्ट टाईम यांच्याकडे सर्व्हिस घेते तर कशी होईल कशी नाही माहीत नाही, पण बोलता बोलता त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केलं. मला खूप छान वाटलं. मनामध्ये अशी भीती होती, नीट करते का नाही. ॲब्रो खूप छान केले. फर्स्ट टाइम तुम्ही केले होते त्यावेळेस मी आले होते आणि मग तुम्ही एकदम भारी, कारण की खूप बिघडले होते ॲब्रो, पाहिले होते ना तुम्ही सगळीकडे. आणि माझ्या आजपर्यंत कोणी ॲब्रो नीट करूनच नाही दिले. वाव म्हटलं एवढे भारी करून. प्रत्येक जण असे बिघडतच होते. असं पकडा व्यवस्थित. खूप साऱ्या क्लायंटचं असंच असतं की बोलता बोलता त्या खूप कौतुक करून जातात, पण आपण एखाद्या वेळेस फीडबॅक मागितला किंवा कॅमेरासमोर बोलायला लावलं ना तर घाबरल्यासारखं होतं आणि कॅमेरासमोर बोलता येत नाही. वॅक्सिंग झाल्यानंतर यांचं मला फेशियल करायचं होतं आणि तेव्हा क्लासच्या मुलीही आलेल्या होत्या. क्लासही चालू झाला होता. फेशियल करताना मी एक खास काळजी घेते, ते म्हणजे आपली जी ब्लॅक हेड रिमूव्हर आहे ते मी स्टरलाइज करून वापरते, कारण आपली ती स्टिक यूज अँड थ्रू नसते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस क्लायंटला इन्फेक्शन होऊ नये म्हणून ही काळजी घेतली पाहिजे की आपण ती स्टिक प्रत्येक वेळी स्टरलाइज केली पाहिजे. फेशियल कंप्लीट झाल्यानंतर क्लासही संपला. क्लास संपल्यानंतर 3:30 वाजता मी घरी निघाले. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. मला पूजा मांडायची बाकी होती. मी घरी आले आणि मला आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे देवीसाठी नवीन साडी शिवायची होती. मग मी नवीन कापड शोधलं आणि नवीन साडी शिवली. नंतर मी छान पूजा मांडली, आरती केली, कथा वाचली, नंतर नैवेद्य केला आणि अशा प्रकारे आजचा माझा दिवस खूप छान गेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.